बघा, आज आपण बनवत आहोत झुणका किंवा बेसन किंवा पिठलं काही बोलतात. बघा, त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. कांदा बघा 2 बारीक चिरून घेतले आहेत. कढीपत्ता, जिरी, मीठ, मोहरी, हळद, कोथिंबीर, 1 ते 20 15 ते 20 बघा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि मिरची आपल्या आवडीनुसार बघा कमी जास्त करू शकता. आता आपण काय करू, मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं अगोदर वाटण बनवून घेऊयात. बघा, कढई गरम करून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यात ना तेल घालून घेऊयात. बघा तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडीशी मोहरी टाकून घेऊयात. बघा, मोहरी चांगली तडतडली की आपण गॅस कमी करून बघा जिरे टाकून घेऊयात. थोडासा कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदा टाकून घेणार आहोत. आता आपल्याला कांदा हा ना चांगला गोल्डन कलर येईपर्यंत बघा भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतायचं आहे बघा आपल्याला. आपण मोठ्या गॅसवरती जरी परतलं ना तरी पण चालतोय. बघा, असा मिक्स करत सगळा कांदा परतून घेऊयात. आपण कांदा ना भाजण्यासाठी बघा अगोदरच मीठ टाकून घेऊयात चवीनुसार. कांदा मीठ टाकल्यामुळं बघा कांदा ना लवकर भाजला जातो. त्याच्यामुळं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण अगोदर. बघा आपला कांदा ना व्यवस्थित असा परतलाय. आता आपण काय करूयात, बाजूला सरकून त्याच्यात ना आपण वाटून जे घेतले ना ते टाकून घेऊयात. बघा, आपल्याला ते पण छान असं परतायचं आहे. बघा, मिरची छान अशी आपल्याला एकदम भाजून घ्यायची. बघा 1 मिनिटभर आपण मिरची अशी एकदम कमी गॅसवरती बघा परतून घेतलेली. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे छान असं मिक्स केलं ना आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेणार आहोत. बघा, एकदम अर्धा चमचा मी हळद टाकलेली. आता मिक्स करून घेऊया हे. बघा, आता आपण याच्यात आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं पाणी टाकून घेऊयात. बघा, मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. बघा, आणखीन 1 अर्धा ग्लास टाकून घेणार आहे. आता हे आपल्याला पूर्ण बघा उकळी काढून घ्यायची याची. असं मिक्स करून आपल्याला एक उकळी काढायची. बघा, छान अशी. बघा, अशा आपण उकळी काढून घेतलेली. आता आपण एकदम कमी गॅस करून घेऊयात आणि 1 मिनिटभर नाही आपल्याला पाणी असंच ठेवायचं आहे. बघा, गॅसवरती गरम होण्यासाठी, आणखीन उकळण्यासाठी थोडं. बघा 1 मिनिटभर झालेले. तर आपण ही अशी ज्वारीची किंवा तुम्ही कुठलीही चाळण घेऊ शकता. त्याच्यात आपण असं थोडं थोडं बेसन टाकून घेऊयात आणि काय करायचं, एका हाताने असं थोडं बेसन चाळायचं बघा आणि एका हाताने असं हलवायचं. बघा, मी असं दाखवते असं. त्याच्यामुळे काय होतं, गुठळ्या पण होत नाहीत बघा आपल्या बेसनमध्ये आणि बेसनला आपल्या टेस्ट पण खूप छान येते. आपलं पाण्यात जर काढून घेतलं ना बघा त्याला काहीच अशी टेस्ट येत नाही आहे बेसनला. पण अशा प्रकारे जर आपण केलं ना तर खूप छान टेस्ट येते. बघा, असं हलवत आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं आपण बेसन ह्याच्यात टाकून घ्यायचं. बघा, म्हणजे गाठी पण नाहीत होणार आणि आपलं बेसन पण छान होईल. बघा, अशा प्रकारे मी बेसन टाकून थोडं थोडं हलवून घेतलेलं आहे. बघा, अजिबात आपल्या गाठी पण झालेल्या नाहीत आणि व्यवस्थित आपलं हे बेसन तयार झालेलं आहे. आता आपण काय करूयात, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात बघा चिरलेली आणि मिक्स करून 1-10 मिनटं बघा हे आपण
झाकून घेणार आहोत बघा. आपलं आणखी उकळी पण नाही आलेली ह्याला. थोडीशी आपण उकळी काढून अशी बेसनची वाफ काढून घेऊयात. बघा चांगली अशी वाफ निघली ना की काय करायचं, गॅस कमी करून घ्यायचा बघा आणि ह्याच्यावरती ताट झाकून आधीमध्ये 2 वेळेस 3 वेळेस बघा हलवून 5 ते 10 मिनटं बघा आपण हे चांगलं वाफवून घेणार आहोत. बघा 5 मिनटं झाले बघा. आपण झाकून काढून व्यवस्थित बघा हलवून घ्यायचे अशा प्रकारे, म्हणजे खाली चिकटणार नाही. बघा कसला छान वास सुटलेला आहे आपल्या बेसनचा. असं मस्तपैकी बघा एकदा आपण मिक्स करून घेऊयात. आणि आणखीन एक ताट झाकून बघा 5 मिनटं वाफ काढून घेऊयात. बघा 10 मिनटाच्या नंतर ना आपलं बेसन व्यवस्थित असं झालेलं आहे बघा. पाहू शकतात. आणि लोखंडाची कढईत बघा करायचं का तर लोह पण आपल्याला जास्त भेटतं आणि ह्याची टेस्ट ना लोखंडाच्या कढईत ना खूप छान येते बघा. त्याच्यामुळं बघा कसलं छान आपलं बेसन तयार झालेलं आहे. बघा अशा प्रकारे आमच्याकडे असा झुणका आणि भाकरी खायला नक्की आवश्यक या. आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.